Good morning, friends. Today we are going to learn about the poem Poet Lover Bird Watcher by Nissim Ezekiel. First, we will take our reading about the poem. To force the face and never to be still is not the way of those who study birds or women. Here is a comparison between one author, lover or poet or bird watchers. Three person suppose come together and there is a comparison between three person. To force the pace never to be still is not the way those who study birds or women. इथं एक बर्ड वॉचर असेल किंवा लवर असेल ते जे निरीक्षण वगैरे करण्याची जी क्षमता आहे त्याचं जर कंपॅरिझन केलं तर पोएटला फार एक वेळ लागतो त्याला शब्द सुचायला वगैरे तसं त्यांनी म्हटलेलं आहे. पण एक बर्ड वॉचर निरीक्षण करणाऱ्याला असं फारसे असे काय मेहनत वगैरे ते निरीक्षण जे आयडिया किंवा ऑब्झर्वेशन जे स्किल वगैरे आहे ते आहे. पण एक पोएट जो म्हणून आहे त्यांना एक वेगळे पेशन्स वगैरे लागतो जरा. ह्याच्या ज्या क्वालिटी आहेत त्या लवरमध्ये असतील किंवा बर्ड वॉचरमध्ये असतीलच असं नाही. द बेस्ट पोएट्स वेट फॉर द वर्ड. आता ह्यांनी ते इथं असं वर्णन केलेलं आहे निस्सिम एझेकियलने की पोएट जो बेस्ट असतो तो शब्दांसाठी थोडासा वाट बघ लगेच सुचलं आणि काहीतरी लिहिलं असं होत नाही. मग तसं बर्ड वॉचर किंवा जो आपण असतो त्याने निरीक्षण नोंदवलं असं त्यांना फारसं असं काय लवर जे मराठीत किंवा कुठेही असेल तर पटकन काय तर तुझ्यासाठी चंद्र तारे तोडून आण म्हणा किंवा वेगळं काय जे आपण वेगळ्या अँगलनं पटकन असं लवर एखादा म्हणू शकतो का बर्ड वॉचर एकदम पटकन काहीतरी लिहू शकतो ऑब्झर्वेशन करू शकतो. तसं पोएटच्या बाबतीत होत नाही. पोएटला शब्दांसाठी थोडंसं थांबावं लागतं. द हंट इज नॉट एक्सरसाइज ऑफ विल बट द पेशंट लव रिलॅक्सन ऑन हिल. द हंट इज नॉट एक्सरसाइज ऑफ विल म्हणजे एखादी शक्ती किंवा जो एक्सरसाइज म्हणा किंवा विल पॉवर एखादं जे तुम्ही हे करत असाल हंटिंग करत असाल त्यावेळेस. बट द पेशंट लव इज रिलॅक्सिंग ऑन हिल. एक प्रकारचा जो संयम आहे प्रेम करण्याचे जे ताकद एक शांतपणा वगैरे जे वेगळं आहे हे म्हणजे ह्यांचं कंपॅरिझन जे आहे पोएट लवर आणि बर्ड वॉचर ह्यांचं वेगवेगळ्या कंपॅरिझनमध्ये वेगवेगळे रिलॅक्शन किंवा त्यांचा मूड वगैरे कसा असेल ह्यांचं एक रिलॅक्सेशन तो वेगळा कसा असेल. पेशंट लव रिलॅक्सन ऑन द हिल त्याला एखाद्या टेकड्यावर वगैरे गेल्यानंतर वगैरे बरं वाटेल किंवा एखादा हंटर जर एक टेकडीवर गेला तिथं त्यानं रिलॅक्स वगैरे केलं त्यानं माची शिकार वगैरे केले तरी वेगळं. टू नोट द मुवमेंट ऑफ द टिमिड विंग म्हणजे भित्रा जे पक्षी असेल किंवा त्याचे थरथरणारे हात पाय किंवा ज्याला आपण वेगळ्या जे ॲक्टिव्हिटी आहेत मुवमेंट वगैरे तो तिथं सांगू शकतो. पण इथं अंटिल द वन हू नोज दॅट शी इज लव्ड नो लॉंगर वेट्स फॉर द रिस्क surrendering. In this the poet find this moral prude who never spoke before his spirit moved. एखादा लवर असेल किंवा बर्ड वॉचर असेल त्याच्या भावना लगेच पटकन तो म्हणू शकतो त्या स्पिरिटनं वगैरे. पण इथं जो पोएट आहे एक उत्स्फूर्त पोएट वगैरे ती विल्यम वर्ड्सने वगैरे म्हटलेली ती वेगळ्या अँगल. पण एखादा पोएट जर असेल त्यांच्या भावना वगैरे आहेत तो कसा म्हणेल. हू नेवर स्पोक बिफोर हिज स्पिरिट मूड. त्याला आतून जोपर्यंत येत नाही त्याचे जे स्पिरिट जागवत नाही तोपर्यंत तो सांगू शकत नाही. द स्लो मुवमेंट सिम समहाव टू से मच मोर. एक हळू मुवमेंटने एक स्लो मुवमेंटने त्याला जे काय सांगायचं तो जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न. टू वॉच द रिअर बस यू हॅव टू गो अलॉंग डेझर्टेड लेन्स अँड वेअर द रिव्हर्स फ्लो. तुम्ही जर एखादा पक्षी वगैरे जर बघत असाल वॉच करत यू हॅव टू गो अलॉंग डेझर्टेड लेन्स अँड वेअर द रिव्हर्स फ्लो. आणि डेझर्टेड जे लेन्स वगैरे किंवा पाणी जिथं रिव्हर पाणी वगैरे आणि दुसऱ्या ठिकाणी पाणी आहे रिव्हर आहे हे जे कंपॅरिझन आहे म्हणजे शब्द पटकन लगेच सुचतात आणि लगेच लिहिलं असं काही होत नाही.
जे दोन भावना, एक वाहती नदी आणि ज्या डेझर्ट आहे, इथं वेगवेगळ्या ज्या भावना ते एकत्र सांगण्यासाठी. इन सायलेन्स नियर द सोर्स or by shore, remote and thorny like the heart dark floor, and their woman slowly turn around, not only flesh and bone, but the midst of the light, with the darkness at the core, and sense is found, but the poet lost a crook and restless fight, deep can hear, and the blind cover sight. ही पोएम थोडीशी रीड वगैरे केली आणि त्यानंतर मग जर आपण जर पोएम इथं मी काय केले, ग्रेड सेवर जे वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवर जी पोएम आहे आपली, ते पोएचं डिस्क्रिप्शन समरी वगैरे काय आहे हे सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो. इन पोएट लवर बर्ड वॉचर द स्पीकर डिस्क्राइब द प्रोसेस ऑफ रायटिंग पोएट्री अँड कम्पेअर्स इट टू बिंग अ लवर ऑर बर्ड वॉच. इथं पहिल्यांदा काय केलेलं आहे, जो पोएट आहे आपला, द प्रोसेस ऑफ रायटिंग अ पोएट्री जी डिस्क्राईब आहे ते करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचं कम्पॅरिझन कुठं केलेलं आहे, टू बी बिईंग लवर ऑर बर्ड वॉचर. एखादा लवर वगैरे असतो किंवा बर्ड वॉचर वगैरे, त्याचं कम्पॅरिझन. द स्पीकर नोट्स टू फोस्ट पेस अँड नेव्हर टू बी स्टील विल नॉट गेट वन व्हेरी फार इफ वन वॉन्ट्स टू स्टडी बर्ड्स ऑर वुमेन. म्हणजे एखादा बर्डचं परीक्षण अभ्यास वगैरे करत असेल. लाईन नंबर 1 to 3 मध्ये सांगितले. द स्पीकर देन रिव्हील द पॉईंट ऑफ दिस कम्पॅरिझन, द बेस्ट पोएट्स वेट फॉर द वर्ड्स. आणि इथंच शेवटी सांगितलं की जो चांगला पोएट जो असतो तो शब्दांसाठी वगैरे थांबतो, लगेच पटकन वगैरे तो काही लिहित नाही. द स्पीकर नोट्स दॅट दिस वेटिंग शुड बी नॉट बी स्ट्रेनियस ऑर इन्स्टेड शुड बी ॲज अ पीसफुल ॲज अ पेशंट लव रिलॅक्शन ऑन हिल. म्हणजे एक शब्दासाठी थांबणं, त्याला एक रिलॅक्सिंग वाटणं, म्हणजे एखाद्या टेकड्यावर गेल्यानंतर जसे शांत वातावरण वगैरे असतं, जे रिलॅक्सिंग वगैरे आपल्याला वाटतं, तशा प्रकारचं रिलॅक्सपणा जो आहे तो आपल्याला तिथं वाटतो. पोएट लव बर्ड वॉचर कॅन नोटीस डिटेल्स लाईक बर्ड्स विंग ऑर मुवमेंट ऑर वुमन गिव्स टू लव. आता इथं त्यांनी थोडंसं डिस्क्रिप्शन किंवा कम्पॅरिझन केलेलं आहे. पोएट लवर बर्ड वॉचर कॅन नोटीस डिटेल्स लाईक बर्ड्स विंग, म्हणजे पक्ष्यांचे पंख वगैरे. आणि दुसऱ्या बाजूला जर वुमेन गिव्स इन टू लव, म्हणजे त्यांचे प्रणय साधना, ज्याला प्रेम वगैरे जे म्हणतो, ते इथं थोडंसं वेगळं, मग तो शब्दात मांडण्याचा वगैरे प्रयत्न करतो. द स्पीकर्स मूव्स ऑन टू से दॅट ही फाइंड मच मोर मिनिंग फ्रॉम द स्लो मुवमेंट. एक स्लो मुवमेंटचे एक वेगळ्या प्रकारचे मिनिंग मुवमेंट वगैरे होत असते. इन ऑर्डर टू फाइंड द रिअर बर्ड्स द स्पीकर ॲडवाइज वन मस्ट गो ऑफ द बिटन पाथ टुवर्ड एरियाज दॅट आर रिमोट ऑर. जिथं बिटन पाथ म्हणजे जिथं आपण ज्याला मळलेल्या वाटा किंवा जिथं अनुभव वगैरे आहे. बर्ड वॉचर किंवा लवर बनव हे थोडंसं म्हणजे नाही म्हटलं तर कसं एक डिफिकल्ट सिच्युएशन, इझीनेस वगैरे तिथं आहे. पण एखादा पोईट व्हायचं, शब्द सुचायचं, लिहायचं, म्हणजे इथे एक रिमोट एरिया आणि जिथं फ्लरिश एरिया आहे त्याच्यामध्ये जसं कम्पॅरिझन होतं तसं पोएटला फक्त फ्लरिश किंवा लगेच शब्द सुचतील असं नाही, तर त्याला थोडासा वेळ वगैरे देणं. तसं इथं लवर आहे आणि बर्ड वॉचर, त्याला तसं कंपल्शन वगैरे काही नसतं. वन्स हू अराइव्ह ॲट सच अ लोकेशन द बर्ड ऑर वुमन one was chasing will slowly turn around. Poetic creativity is discovered in the place of power so transformative that because of the it deep can hear, blind recover the sight. आणि पोएट क्रिएटिव्हिटी, आणि पोएट जर म्हटलं तर क्रिएटिव्हिटी वगैरे येतं, वेगळं ट्रान्सफॉर्मेटिंग म्हणजे नवीन जग वगैरे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि जिथं मुख्य बाहेरांनासुद्धा काय केलं अशा प्रकारचं पोएटचं रीडिंग वगैरे किंवा मिनिंगफुल सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर ॲनालिसिस जर आपण बघितलं, पोएट लवर बर्ड वॉच इज नोन ॲज वन ऑफ द इजिकल मोर सिरियस पोएम्स ॲज इज एव्हिडंट बाय द कंटेंट अँड द फॉर्म. आता पोएमचा कंटेंट आणि फॉर्म जर बघितली, इजिकल डज नॉट यूज द आयरॉनिक टोन ॲट ऑल इन दिस पोएम. हे तर मात्र एजिकलची खासियत किंवा स्टाईल ज्याला आपण म्हणू ते आयरॉनिक जास्तीत जास्त लिहितात, पण इथं तसं त्यांनी आयरॉनिक वगैरे काही लिहिलेलं नाही.
विच रिलेटिव्हली रिअर फॉर हिम, म्हणजे हे कुठं तर रिअर आहे. म्हणजे असं नाही की निझिम एजिकल जर म्हटलं तर ते आयरॉनिकली थोडंसं कम्पॅरेटिव्ह इथं तसं त्यांनी शब्दरचना म्हणा किंवा आयरॉनिक टोनमध्ये किंवा कम्पॅरेटिव्ह असं क्रिटिसाइज केलं वगैरे तसं इथं नाही. हे पहिल्यांदा रिअर असं निसिम एजिकलच्या पोएममध्ये आपल्याला दिसतं. द सिरियसनेस ऑफ द कंटेन्स रिफ्लेक्ट इन अ स्ट्रिक्ट मीटर अँड राईम स्कीम. जो सिरियसनेस आहे जो आपल्याला तो एकदम स्ट्रिक्ट मीटरमध्ये आणि राईम स्कीममध्ये बसवलेला आहे. द कॅपिटलायझेशन ऑफ ॲट द बिगिनिंग ऑफ इच लाईन इज रिटर्न अँड ॲडिशनली द पोएम इज ब्रोकन अप इंटू टू स्टांजा विथ टू लाईन्स इच विच विज्युअली सिंगल्स सिमेंट्री अँड परफेक्शन ऑफ द रीडर. म्हणजे एक मिनिंगफुल का सिमेंट्रिक लेवललाच एक सिमेंटिक जी मिनिंग आहे किंवा परफेक्शन ऑफ द रीडर ज्यांना वाचायला वगैरे सोपं होईल असं एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न. ऑल ऑफ दिस फॉर्मल एलिमेंट स्लो द रीडर्स डाऊन अँड फोर्स टू हर डायजेस्ट दॅट विच इज रीडिंग अँड टर्न टेक टू मोर सिरियसली. म्हणजे आपण जे काही वाचतो आहे त्याला थोडंसं म्हणजे जर डायजेस्ट म्हणजे जे काही आपण रीडिंग केलेलं आहे त्याला तेवढंच सिरियसपणे घ्यावं असं या प्रकारचं इथं सांगितलेलं आहे. Because of this poem is essentially about the writing poems, it can be classified as an poetica. Ezekiel has written many as Ars Poetica throughout his career, but poet lover Birdwatcher is by far his most famous. Perhaps this is because it is only partially Ezekiel has written many as Ars Poetica throughout his career, but the lover Birdwatcher is by his most famous because of the writing skill. Do not hear irony also. Perhaps is this because it's only partially about the writing process. जे रायटिंग प्रोसेस त्यांनी जे वापरले साधे सिम्पल एक साध्या रीडरला सुद्धा कळावी या प्रकारे त्यांनी वापरले. द रेस्ट ऑफ द पोईम्स अबाउट द नेचर अँड लव. आणि बाकीची जी पोएम आहे नेचर आणि लव त्याला डिस्क्रिप्शन वगैरे दिले. In fact, the transition from one image to another is so seamless in this poem that poem and this poet lover and his woman and the bird watcher his birds meld into the one person in order to carry the poem to the end. म्हणजे एक तिन्हीचं एकत्र कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं. दिस पोएम कंटेन्स द थीम ऑफ द सेल्फ एक्झामिनेशन विच पॉप्स अँड अगेन थ्रू द एजिकल सॉर. ही नोट that his process hardly orthodox and sense is found by poet lost his crook restless fight. It is a restless fight that poet is forced to complete in the search of the inspiration. Likewise the bird and the poem is symbolic for the quest for the self-knowledge which turns out to be elusive, restless and often rare. एजिकल्स रायटिंग मी तर एजिकलची जी रायटिंग आहे थोडंसं वेगळ्या अँगलनं त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न केला. सेल्फ नॉलेज एक थोडंसं साध्या सिम्पल लँग्वेजमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. द सेम वेन द फिमेल इमेज कॅन बी रीड ॲज अ रिप्रेझेंट फर्टाईल क्रिएटिव्ह इम्पल्स. आणि वुमेनची इमेज जी आहे एक साधी इमेज इम्पल्सिव्ह मनातल्या जे भावना आहेत ते लिहिण्याचा प्रयत्न इथं केला. नो रिअल ॲडव्हान्समेंट आर मेड इन द पोएम हावेवर अंटिल द पोएट लवर बर्ड वॉचेस बिकम वन. आणि अशा प्रकारची पोएम आहे ते वेगळं किंवा वेगळ्या अँगलनं लिहिण्याचा प्रयत्न केलेलं आहे. आणि सांगायचा मुद्दा हे जे आपले बर्ड जे पोएम जे आहे निझिम एजिकलची पोएट लवर अँड बर्ड वॉचर याच्यामध्ये पोएट्रीनं कम्पॅरिझन असं केलेलं आहे. ते एक लवर आहे आणि बर्ड वॉचर आणि शेवटी या तिघांचं पण शेवटी पोएट जो आहे तो शब्दांसाठी थांबतो. त्याचे पेशन्स असावं लागतात. थोडा संयमी स्वभाव वगैरे लागतो. लगेच पटकन का असं सुचलं वगैरे असं होत नाही. त्याच्या क्रिया किंवा त्याच्या वेगवेगळं ॲडव्हान्समेंट किंवा रिमोट एरिया जे इमेज वगैरे वापरले रिव्हरचं वगैरे इमेज वापरले रिमोट एरिया थ्रॉनी एरिया या अशा प्रकारचे जे स्लोली टर्न अराउंड हे वेगवेगळ्या प्रकारचे इमेज वापरून एक साध्या सिम्पल लँग्वेजमध्ये कसं सांगता येईल याचा प्रयत्न केलेला आहे.